पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या राजेवाडी या पाड्यात गॅस्ट्रोची साथ आली आहे। चिंटू गोंडा वय वर्ष 55 आणि अनिता गांगळ वय वर्ष 45 या दोन व्यक्तींचा याच साथीच्या आजाराने मृत्यू झालाय। या घटनेमुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे। तर सध्या शासकीय रुग्णालय जव्हार येथे गॅस्ट्रोची साथ असलेल्या 14 रुग्णांवर उपचार सुरू आहे अशी माहिती समोर येत आहे। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे। तर सध्या पावसाळा सुरू आहे आणि राजेवाडी गावाशेजारील विहिरीवरील पाणी गावकरी पीत असल्याने विहिरीतील दूषित पाण्यामुळे हा साथीचा रोग पसरला आहे। ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जव्हार आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे। नांदगाव ग्रामपंचायतीमधील राजेवाडी पाड्यात ही गॅस्ट्रोची साथ आली आहे। या परिसरात गॅस्ट्रोमुळे 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात मात्र भीतीचे वातावरण असून आजही तब्बल 14 रुग्ण जव्हारच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे। मात्र पावसाळा सुरू झाला की विहिरींवर अवलंबून असलेल्या अनेक गावात प्रत्येक वर्षी दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरतात। मात्र मान्सून पूर्व तयारीच्या निमित्तानं आरोग्य विभाग नेमकी कोणती उपाययोजना करते हा संशोधनाचा भाग आहे असे नागरिक सांगतात। दरम्यान सध्या ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जव्हार आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे। मात्र याच साथीमुळे चिंटू गोंड वय वर्ष 55 आणि अनिता गांगळ वय वर्ष 45 यांना आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे। तर काही दिवसांपूर्वी नागरिकांना अगोदर जुलाब उलटी व्हायला लागली। मात्र याची तीव्रता वाढत जाऊन अनेक नागरिकांना उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालय आणि नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी दाखल करण्यात आले। यामधील एकाचा जव्हार रुग्णालयात तर एकाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र गेल्या 2 वर्षापासून जव्हार तालुक्यात जलजीवन योजनेची कामे सुरू आहेत। ती अद्याप पूर्ण झाली नाहीत। ते काम पूर्ण झाले असते तर आज नळाला शुद्ध पाणी मिळाले असते आणि ही घटना टळली असती असे सांगण्यात येत आहे। जव्हार नांदगाव येथे जलजीवन योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे। मात्र ते अद्याप पूर्ण न झाल्याने येथील लोकांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे। सध्या पडणाऱ्या पावसात अस्वच्छता, घाण आणि उताराच्या मार्गाने वाहत जाणारे नाल्याचे पाणी विहिरीच्या भागात झिरपत असून विहिरींमध्ये दूषित पाणी साठते आणि यातूनच हा प्रकार झाल्याचे बोललं जात आहे। मात्र जव्हार मोखाड्यासारख्या दुर्गम भागातील गावपाडे आजही विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत। यामुळे पावसाळ्यात साथीच्या रोगाची शक्यता वाढते। याचा गरोदर माता आणि लहान मुले म्हणजे बालके यांना त्रास होतो। परिणामी असे साथीचे रोग पसरतात आणि त्याचे बळी पडतात। मात्र याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यायला हवी। तर आजही पालघर जिल्ह्यात अनेक लोक दूषित पाणी पितात। हे पालघर जिल्ह्याचे दुर्दैवच म्हणावं लागेल।